नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनली 1.5 महिन्याच्या कॉन्ट्रोवर्सी नंतर नीटच्या रिझल्टवरती फुल स्टॉप हा लागलेला आहे। आता आजच्या दिवसभराच्या सुनावणीमध्ये कोणते कोणते मुद्दे मांडले गेले व फायनल कोर्टाचा डिसिजन काय आलेला आहे ते थोडंसं आपण या व्हिडिओमध्ये बघूया। आज दिवसभराच्या सुनावणीमध्ये ॲट द एंड ऑफ द डे ॲडव्होकेट वुडा जे की पेटिशनर आहे, ज्यांनी ज्या पद्धतीने मुद्दे मांडले, जसं की NTA स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉलो केली नाही, क्वेश्चन पेपर आणि OMR शीटचं ट्रान्सपोर्टेशन मीडियम कॉम्प्रोमाइज केलं गेलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना डबल टाइम मिळाला, म्हणजे 3 तास 20 मिनिटाची एक्झाम असते त्याच्यापेक्षा जास्ती वेळ त्यांना मिळाला व तरीही काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स सुद्धा दिले गेले। तर असे बरेचसे मुद्दे ॲडव्होकेट वुडा यांनी मांडले होते। त्यानंतर थोडंसं असं वाटत होतं की कोर्टाकडून कदाचित रीनीटचा डिसिजन येऊ शकतो असं डे एंडपर्यंत वाटत होतं, पण सफिशियंट प्रूफ नसल्यामुळं व एक्झॅक्ट बेनिफिशरीज याचे किती झालेले आहेत व बिहार आणि झारखंड हे 2 सेंटर सोडता अन्य याच्या व्यतिरिक्त कोणत्याही सेंटरवरती पेपर लीक झाला आहे किंवा विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचला आहे, सोशल मीडियावरती पेपर लीक झाला आहे, असे कोणतेही प्रूफ्स सध्या अवेलेबल न झाल्यामुळं व CBIचं इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू असल्यामुळं कोर्टाने रीनीटचा डिसिजन दिलेला नाही व आहे तोच रिझल्ट कन्सिडर करून, आहे तीच एक्झाम कन्सिडर करून पुढच्या काउन्सिलिंग प्रोसेस या चालू होणार आहेत। कोर्टाने नीट परत घेण्यासाठी नकार दिला असला तरी सुद्धा NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नीट परीक्षेचा निकाल हा पुन्हा एकदा डिक्लेअर करावा लागणार आहे व त्याचा रिझन आहे तो म्हणजे फिजिक्सचा क्वेश्चन। फिजिक्समध्ये जो एक क्वेश्चन आला होता ज्याचा नवीन एडिशननुसार व जुन्या एडिशननुसार 2 वेगवेगळे आन्सर्स या बुकमध्ये देण्यात आले होते। IIT दिल्लीच्या रिपोर्टनुसार मॉडर्न बुक प्रमाणे जे करेक्ट आन्सर आहे त्याच आन्सरला करेक्ट असं कन्सिडर केलं जाईल। जवळपास 4,20,000 विद्यार्थी असे आहेत ज्यांनी ते इनकरेक्ट आन्सर सिलेक्ट केलं होतं, पण NTA त्यांना फुल मार्क्स दिले होते, म्हणजे 4 मार्क्स या अशा विद्यार्थ्यांना मिळाले होते। आता NTA कडून याची सेपरेट नोटीस रिलीज केली जाईल व अशा 4,20,000 मुलांचे आयदर 4 मार्क्स और आयदर 5 मार्क्स डिडक्ट केले जाऊ शकतात। आता हा डिसिजन NTA कडे राहील की नेगेटिव्ह मार्किंगचा 1 मार्क सुद्धा यामधून डिडक्ट करायचा आहे किंवा करायचा नाही। तर ह्या विद्यार्थ्यांचे मार्क्स बदलल्यामुळं सर्वच विद्यार्थ्यांचा रिझल्ट पुन्हा एकदा डिक्लेअर होण्याची शक्यता आहे व याची तारीख ही NTA कडून लवकरच डिक्लेअर केली जाईल। सध्या तरी रीनीट होणार नाही, रिझल्ट मात्र परत एकदा पब्लिश केला जाईल व या रिझल्टच्या बेसिसवरती लवकरच काउन्सिलिंग प्रोसेस या चालू होतील। अशाच इम्पॉर्टंट अपडेटसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।